प्रिय लिली, खरं सांगतो अशी आयडिया मला कधीच सुचलीच नाही. कविता म्हणजे कंटाळा असंच मी आजपर्यंत समजत आलो. पण तू शिकवलंस आणि मी आठवड्याभरातच 10-12 कविता लिहिल्या. त्यामुळे एक चाळाही लागला आणि वेळही पटकन जातो. नाहीतर क्लासमध्ये बसून काय करावं हा प्रश्नच असतो माझ्यापुढे. एवढंच की तुझी आयडिया जरा उशिरा कळली. आता पुढील वर्षी कॉलेज एन्जॉय करता येईल. आता तुम्हाला सतावतो तसा उलट प्रश्न मला सतावू लागला आहे. आता कविता तयार आहे पण कुठेच कवी संमेलन नाही. आणि तू करतेस तसं मिळेल त्याला पकडण्याची ट्रिकही मला जमलेली नाही. नौका आहे ना. असं केलं तर आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं संध्याकाळी छोटंसं कवी संमेलन उरकून टाकलं तर कसं? 10-12 समविचारी किंवा समदुःखी लोकांना गोळा करणं कठीण जाऊ नये. बघ प्रयत्न कर. त्यानिमित्तानं भेटता येईल. दुसऱ्यांच्या कविता आपण थोड्याच ऐकायच्या असतात. तुम्ही कोकणी युवा महोत्सवात काढलेला मोर्चा फळाला आला हे पाहून बरं वाटलं. मोर्चा काढला आणि आठवड्याभरातच सरकारला आराखडा रद्द करावा लागला. तुमच्याकडून प्रोत्साहन घेऊन आम्हीही मग लुईझिन विरोधी मोर्चा काढला. आता बघ आठवड्याच्या आत कॉम्प्युटर येऊन घरात पडेल. मस्त पिक्चर बघता येतील. गेल्या 2 वर्षात रिलीज झालेले कितीतरी पिक्चर कॉम्प्युटर नसल्यामुळे चुकले. हे आता चालणार नाही. या वयात पिक्चर बघणं हा आमचा हक्कच आहे आणि तो आम्ही मिळवणारच. तू कुठे मोर्चात दिसली नाहीस ती. कवी संमेलनाचं जरा बघ. बाय, तुझाच मॅक. प्रिय मॅम, मागच्या वेळी कार्निवलची तयारी म्हणून ज्या कोकणी महोत्सवाला तू नाकमुरडलीस त्याची ताकद तुला तर समजलीच असेल. जे 18 डिसेंबरच्या सभेनं झालं नाही ते आम्ही एका मोर्चानं करून दाखवलं. अर्थात याचं सारं क्रेडिट मला संमेलनाला पळवणाऱ्या मैत्रिणींना जातं. असं प्रादेशिक आराखडा रद्द करण्याचं क्रेडिट मिळालं तरी कोकणी संमेलनात वैचारिक भूक भागली नाही. त्यासाठी मराठी संमेलनालाच जावं लागतं, भलेही ते सामाजिक मळार निद्रिस्त असले तरीही. अर्थात यंदाच्या मराठी युवा संमेलनातही बऱ्यापैकी आराखडा विरोधी कविता वाचल्याचं पेपरातून समजलं. त्यानंही कदाचित हातभार लावला असेल. कविता दोन्ही अर्थानं झोपवू शकते हे आता तुझ्या लक्षात आलंच असेल. तू ज्या ज्या गोष्टींना नाकमुरडतेस त्यानंच गेल्या आठवड्यात वंडर्स केल्याचं तुला पाहावं लागलं ना. म्हणूनच म्हणते अभ्यास करीत जा. कॉम्प्युटरच्या मोर्चाला खरं तर मी येणार होते, पण प्रादेशिक आराखडा रद्द झाल्यानं सरकारच्या आर्थिक स्थिती ढेपाळल्याचं पेपरात वाचलं. त्यामुळे मेलेल्याला आणि किती मारायचं म्हणून त्या फंदात पडले नाही. परीक्षाही जवळ आल्या आहेत, थोडासा अभ्यास केला पाहिजे. तुझी कवी संमेलनं अरेंज करायची कल्पना आवडली, पण आम्ही तसं संमेलन ऑलरेडी अरेंज केलं आहे. आमचा एक ग्रुप सुट्टी पडली की हा उपक्रम करीत असतो, पण त्यात तुला सहभागी येता होणार नाही. हां, सॉरी. पुढच्या वेळी नक्की विचार करता येईल. तू असं कर ना, आज पणजीत बहुभाषिक कवी संमेलन आहे, तिथे चान्स मिळतो का बघ प्लीज. बाय, तुझीच लिली.